नमस्कार मंडळी, चला तर परफेक्ट साबुदाणा वडा कसा बनवायचा ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी रात्रभर भिजवलेला साबुदाणा घ्यायचा, त्यानंतर हिरवी मिरची, मीठ आणि 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजून शेंगदाण्याचा तयार केलेला कूट, बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घालायचे, म्हणजे एकसारखं बाइंडिंग आपल्या वड्याला येतं। त्यानंतर बनवून घेतलेली चटणी नंतर घालायची, म्हणजे हाताची आग होणार नाही। व्यवस्थित त्याला मिक्स केलं, वरतून आपण बनवून घेतलेली चटणी घातली, पुन्हा एकदा मिक्स करायचं, हाताला तेल लावायचं आणि वडे बनवून घ्यायचे। वडे बनवताना अजिबात वड्याला चीर ठेवायची नाही, चीर ठेवली तर वडे तेलामध्ये फुटतात, त्याचबरोबर तेलकटसुद्धा होतात। त्यामुळे असा गोल प्लेन वडा तयार करून घ्यायचा। याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेतले। कडकडीत तेलामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। खालची बाजू जोपर्यंत थोडीशी डार्क गोल्डन होत नाही तोपर्यंत ते पलटवायचे नाही। अशी गोल्डन झाली की पलटवून घ्यायचे, दोन्ही बाजूने मस्त डार्क गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे। क्रिस्पी वडे तयार झाले। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब